तर टू ओपनर्स मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय आमचा पंच सुभाष पाटील सर आणि सुरेश खरच सर आपण पाहतोय मैदानात एक चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून या 3 दिवसामध्ये आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ चे महासंग्राम आपण पाहतोय दमन दौरा एक सुंदर आयोजन आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय फायनल डे मध्ये आपण येऊन पोहोचलोय मैदानात चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत टेंबवली विपक्षात खारबाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतक स्वीकारलं आणि आमंत्रण दिलंय या दुपारच्या सत्रामध्ये टेंबवली संघाला तर गेम ऑन पंचांचा इशारा येतोय गोलंदाजी मार्कवर उमेश स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संदीप नॉन स्ट्राइक एंडला सुरेश तर 333 जी गाडी आहे ती साईडला करायची कारण की भूषण तर आपण पाहू शकता एक सुंदर आयोजन आपण पाहतो भिवंडी ग्रामीण 40+ हे महासंग्राम पुन्हा एकदा सर्व लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आस्वाद घेत असतील 30 स्टारच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं पुणे एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत चालूया मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उमेश स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सलामीचे बॅटर्स तर जी साइड स्क्रीन आहे आपण पाहिलं स्टेट तर ते ज्या 4 व्हीलर आहेत त्या साईडला करायचे आहेत एक ब्लॅक व्हाईट आणि रेड ज्या 3 गाड्या आहेत त्या समोर साईडला करायच्या आहेत कारण की ग्लासचा त्रास होतोय फलंदाज करणाऱ्या एंडला तर जाऊया मैदानामध्ये सज्ज होतील पंच इशारा करतील या इनिंगची सुरुवात गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उमेश आपण पाहतोय स्ट्राइक एंडला संदीप आणि पी बंच षटक म्हटलं तर 2 शतरक्षक इनपिनच्या बाहेर आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण पाहतोय इनपिनच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड विकेट बॅकवर्ड आणि एक शॉर्ट फाईन लेग अशी क्षेत्ररक्षणाची जावट आपण पाहतोय सज्ज होईल या पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू एका साईडला खारबाव त्यांच्या विरोधात सज्ज झालाय स्ट्राइक एंडला टेंबवली संघाचा फलंदाज संदीप तर विनंती असेल ज्या साइड स्क्रीनच्या मागे 3 4 व्हीलर आहेत व्हाईट ब्लॅक आणि रेड त्या आपण साईडला करायच्या आहेत कारण की अडथळा निर्माण होतोय स्ट्राइक एंडला फलंदाजी करण्यासाठी तर जाऊया मैदानामध्ये उमेश गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर ज्या वेळेस पायावर आदळतोय पंचांकडे दाद मागितली जाते उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी या आपलीमध्ये आपण पाहायला भेटला परिणाम स्वरूपी कुठलेही धाव नाही पुणे एकदा सज्ज होईल उमेश गोलंदाजी मार्कवर
यावेळेस स्ट्राईक डिलिव्हरी. आणि जेव्हा जेव्हा डावकर त्याचा गोलंदाजी करतो त्याला अँगल निर्माण होतोय. तोच अँगलचा वापर करताना गोलंदाज उमेश यावेळेस पायावर आदळतोय आणि सरळ LBW घोषित केला गेलाय. फलंदाज बाद डगआउटच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज बाद होतोय. संदीप बाद होतोय. तर मात्र आपण विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूची हाताळणी झाली. अजूनपर्यंत अकाउंट ओपन करता आलं नाही टेंबिवली संघाला. आणि दुपारचं सत्र आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण अनेक सामने पाहिले असतील. हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळतात. परंतु काय गोलंदाजी राहिले. पहिल्या 3 चेंडूवर कुठली धाव नाही. एक विकेट प्राप्त करण्यात गोलंदाज उमेश याला यश येतोय. पुणे एकदा सज्ज होईल. परंतु स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज असेल प्रमोद. प्रमोद सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. त्याच्या विरोधात गोलंदाजी टाकण्यासाठी उमेश. यावेळेस काय गोलंदाजी राहिले. स्ट्राईक डिलिव्हरी मॅग्निफिसंट गोलंदाजी आपण पाहतोय. पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू लागतोय एस्ट्यावर. फर्निचर उद्ध्वस्त केलं जाते. दुसरा धक्का दुसरा झटका टेंबिवली संघाला. तर एकंदरीत पाहिले तर 5 चेंडूची हाताळणी झाली. काय गोलंदाजी राहिले. परंतु या टुर्नामेंटची मिडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु ज्या षटकामध्ये विचार केला तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवर विकेट. आणि विकेट मिडन या टुर्नामेंटची होईल का. परंतु स्ट्राईक एंडवर मिलिंद आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा सज्ज होईल उमेश. विकेट मिडन हे षटक साजरं होईल का. गोलंदाज उमेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ग्लान्स केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्रच्या मधून चेंडू जातोय. सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार चौकार. एकंदरीत पाहिले तर 5 चेंडूवर कुठली धाव नव्हती. 2 गडी बाद केले होते. या शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. आणि धावांचं अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय. या शेवटच्या चेंडूवर P1च्या 4 धावा धावफलकावर लागल्या जाते. पहिल्या षटकाचं समाप्ती होते. 2 गडीच्या मोबदल्यात आपण टेंबिवली संघ पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना.
तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होईल. बजरंग गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला सुरेश असेल. यावेळेस आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस चेंडू सरळ पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. डीप पॉईंट मधून क्षेत्ररक्षक येईल. त्या दरम्यान थोडंसं फंबल होतंय. 2 धाबा धावपळकावर जोडल्या जातात. 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर 6 या अंकावर 6 अंक पण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या इनिंगचा आपण विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर 1 चेंडू टाकून झालाय. पुढे एकदा सज्ज बैल गोलंदाज बजरंग गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू एष्टेवरून एष्टेच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची हाताळणी होते. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज बजरंग. एकंदरीत विचार केला तर या 8 चेंडूमध्ये 1 चौकार जरूर आलाय. त्या 4 धाबा धावपळकावर जोडल्या गेल्या. त्यानंतर एक कपल्स आपल्याला पाहायला भेटले. 2 धाबा आलेत. 6 धावसंख्या धावपळकावर. यावेळी चेंडू हा बेत होता. गलीमध्ये चेंडू गेला होता. गली म्हटली तर सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. सेकंड स्लिपमध्ये झेल घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु 1 धाव रोखू शकला नाही. 1 धाब्याने धावपळक 7 या अंकावर. 2 गड्याच्या बदल्यात टेंबिवली संघ आपण पाहतोय. पुढच्या एकदा बजरंग गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत. एसटी रक्षक चेंडू खाली आणि 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पोहोचेल. फलंदाज मिलिंद. नवीन फलंदाज मुकेश जातोय. 3 गडी बाद झाले. धावपळक आपण पाहिलं तर 7 या अंकावर. आणि एकंदरीत पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारायची असते तेव्हा विकेट ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि इथे मात्र विकेट गमावल्या जातात. टेंबिवली संघाच्या माध्यमातून पाहिलं तर इथून मात्र धावा जमवाव्या लागतील या 2 फलंदाजांना. सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय सुरेश आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानात गेलाय मुकेश. सज्ज झालाय गोलंदाज. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर मुकेश. यावेळेस फुलटॉस चेंडू सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण होतील का? आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या आहेत. 2 धावाने धावपळक पाहिलं तर 9 या अंकावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूची हाताळणी झाले. 5 चेंडू टाकून झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. एकंदरीत विचार केला तर मोठा फटका पाहायला मिळत नाही या षटकामध्ये. जरूर मागच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर 1 चौकार जरूर आला परंतु बंदिस्त केले गेले या गोलंदाजानं. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मात्र ज्या दिशेला चेंडू मारायचा होता त्या दिशेला चेंडू केला नाही. सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 1 धाव जोडली गेली. 1 धाब्याने धावपळक पाहिलं तर 10 या अंकावर. आणि यावेळेस पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर. परंतु या अंक खूप कमी आहेत. 2 षटकांचा आपण विचार केला तर 10 अंक आणि सरासरी या 2 षटकामध्ये पाहिली तर 5.00 असे. जर 4 षटकांचा सामना म्हटला तर कमीत कमी 40 ते 45 धावा जोडाव्या लागतात एक मजबूत
धावसंख्या मानली जाते 40+ आपण विचार केला तर, परंतु 12 चेंडूमध्ये 10 धावा जमवता आल्या तर टेंबिवली संघाला, आणि त्या दरम्यान पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. एक जमेची बाजू ठरली आहे. खारबाव संघाचा विचार केला तर विकेट प्राप्त करण्यात यश आले या 12 चेंडूमध्ये. मात्र 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथून मात्र 12 चेंडू असतील, इथून मात्र अटॅक करावा लागेल टेंबिवली संघाला. इथून मात्र धाबांचा डोंगर उभा करावा लागेल खारबाव संघासमोर. परंतु गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर किशोर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुकेश यावेळेस अंगावर आदळतोय. कुठली धाव या चेंडूवर नाही. धावसंख्या स्थिर 10 या अंकावर आपण पाहतोय. मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. कुठेतरी बॉल चोरीची नजर आपण पाहतोय. चेंडूवर नजर ठेवली जात नाही, तर मात्र मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला. यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू आला. इथे मात्र चुकी चुकी चुकी. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. एक चुकी झाल्यानंतर 4 धावा मोजाव्या लागतात खारबाव संघाला, आणि 4 धावा धावफलकावर जोडल्या जातात. 14 अंक आपण पाहतोय धावफलकावर जोडले गेले तर 3 गड्याच्या मोबदल्यात टेंबिवली संघ आपण पाहतोय नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना 3 गड्याच्या मोबदल्यात 14 धावसंख्या. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूची हाताळणी झाली. पुढे चक्दा सज्ज होईल किशोर. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय मुकेश. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता, परंतु शॉट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र धोका, आणि फलंदाजाला परतावे लागेल रनआउटच्या स्वरूपात. तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद. सलामीला हा फलंदाज बाद होतोय सुरेश, आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय हरेश मैदानात जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर कुठेतरी प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतं टेंबिवली संघाला. या इनिंग मध्ये पाहिलं तर 2 चौकार आलेत आतापर्यंत. तिसरं षटक प्रगती पथावर, आणि ते चौकाराच्या 2 चौकाराच्या 8 धावा धावकर, त्यानंतर कुठेतरी सिंगल कन्वर्ट करता आले नाही. जर सिंगलचा पण विचार केला तर 2 सिंगल आहेत आणि एक डबल घेताना फलंदाज बाद झाला. एकंदरीत पाहिलं तर 3 सिंगल या इनिंग मध्ये फक्त आलेत. पुढे एकदा सज्ज होईल किशोर. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर फलंदाज हरेश. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क. चेंडू निघून जाईल वनबाउस सीमारेषा पार. चौकार. चांगला फटका होता. सरळ स्वेरले क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू निघून गेला सीमारेषेसाठी 4 धाव्यांसाठी चौकारासाठी. चौकाराने धावसंख्या आपण पाहिली तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली. पुण्याचे एकदा सज्ज होईल गोलंदाज किशोर. गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 20 अंक आपण पाहतोय धावफलकावर लागलेत. आणि तुम्ही जर विचार केला तर 7 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस सरळ चेंडू एस्टेवर आदळतोय. फर्निचर उद्ध्वस्त केलं जातंय. अजून एक फलंदाज डकआउटच्या आसऱ्याला. OUT.
एकंदरीत पाहिलं तर 3 षटकाची समाप्ती झाली आणि धाव पळकावर लागल्यात 20-5 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय टेंबिवली संघ आणि शेवटचं षटक असेल 20 धाबा जरूर आल्या तिथून मात्र धाबा पाहायला गेलं तर कमी आहेत परंतु शेवटचं षटक आहे या षटकामध्ये किती धाबा येतील धावपळकावर धाबाचा डोंगर रचेल का की धाबासाठी जगडावं लागेल टेंबिवली संघाला चांगली गोलंदाजी राहील का या शेवटच्या षटकात खारबाव संघाची ज्याप्रमाणे 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाजी मार्कवर महेंद्र सज्ज होईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल कोणी बॅट्समन होता त्यासाठी स्ट्राईक नवीन नाही हरेश स्ट्राईक एंडला हरेश नॉन स्ट्राईक एंडला काळूराम शेवटचं षटक आपण पाहतोय 20 धाबा धावपळ लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गटाच्या मोबदल्यात टेंबिवली संघ सज्ज होतोय महेंद्र गोलंदाजी मार्कवर यावेळेस आडव्या बॅटने पटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाईल चेंडूपर्यंत तोपर्यंत पेकी होईपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या गेलेत 2 धावेने धावपळक पाहिलं तर 22 अंक धावपळकावर लागताना 22 अंक लागलेत पहिल्या चेंडूची सांगता झाली तर मात्र इनिंगचा आपण विचार केला तर ह्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू सज्ज होईल गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी जर क्षेत्राचं सजावट पाहिलं तर पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय इनफिल्डच्या आतमध्ये यावेळेस चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये येतो 1 धाव कंप्लीट केली जाते एकच धाव्यावर समाधान मानावं लागतंय 1 धावेने धावपळक 23 अंकावर जाऊन पोहोचलंय 23 अंक आपण पाहतोय धावपळकावर लागले 4थं षटक प्रगती पथावर चांगली गोलंदाजी राहिली आहे एकंदर विचार केला तर खारबाव संघाचं यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पाहिली तर मुसंडी मारताना 29 या अंकावर 29 अंक आपण पाहतोय आतापर्यंत विचार केला तर 4थं षटक प्रगती पथावर 3 चेंडूची हाताळणी झाले आणि या 3 चेंडूवर आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धाबा प्राप्त करण्यात यश आलंय टेंबिवली संघाला पुढील 3 चेंडूमध्ये किती धाबा जमवण्यात यश येईल स्ट्राईक एंडवर काळूराम यावेळेस चेंडू हवेत लांबी गाठली गेली सरळ चेंडूला उडवलाय 6 धावांसाठी षटकार आणि बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 35 या अंकावर जाऊन पोहोचले एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं महेंद्र याने एकंदरीत पाहिलं तर 3 षटकात धावसंख्या 20 होती या 4 चेंडूवर 15 धाबा खर्च केल्यात परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 35 धाबा धावपळकावर पुण्याचे एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर काळूराम
ज्या वेळेस हाफ ट्राय करू ते संधी बनवू शकली असती अजून एक मोठा फटका, परंतु डॉट चेंडूची सांगता थोडंसं गती परिवर्तन वाटलं ते कुठेतरी लेट झाला फलंदाज आणि परिणाम स्वरूपी पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. पुढच्या एकदा या इनिंगचा या षटकातला शेवटचा चेंडू सज्ज होईल गोलंदाज महेंद्र. ज्या वेळेस पुण्याचे एकदा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र इनिंगची समाप्ती झाली. 35 धाबा जमवता आल्या टेंबिवली संघाला या पहिल्या इनिंग मध्ये आणि 36 धाबांचं आव्हान असेल खारबाव संघासमोर. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये उमेशाने 4 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, दबदबा राहिला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर बजरंग याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे उमेशने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. त्यानंतर किशोर ने तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा देऊन 1 गडी बाद केला होता आणि तिथून मात्र मोमेंटम थोडासा मिळाला होता टेंबिवली संघाला. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या महेंद्र याने आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 35 धाबा जमवण्यात यश आलं टेंबिवली संघाला. 36 धावांचं आव्हान असेल खारबाव संघासमोर. 36 धावांचं टार्गेट असेल, परंतु तर भादवड संघाचा कर्णधार आणि वळ संघाचा कर्णधार आपण या नाणेफेक केली जाईल. भादवड विपक्षात वल. माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी यांच्या शुभ हस्ते भादवड विपक्षात वल असा टॉस केला जाईल. मात्र टॉसचा का बॉस कोण होईल? भादवड विपक्षात वल. तर आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवर येथे नाणेफेक केली जाते. माजी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते वर्ल्ड विपक्षात भादवड. ही मॅच झाल्यानंतर 10 मिनिटं रेस्ट असेल. त्यानंतर 10 मिनिटानंतर हा सामना आपण चालू करणार आहोत. इथे नाणेफेक जिंकली वर्ल्ड संघानं आणि आम्हाला त्यांनी कळवतीलच, परंतु ही मॅच संपल्यानंतर आपण 10 मिनिटं विश्रांती घेणार आहोत. नंतर आपण पुढील सामना आपण पाहणार आहोत वर्ल्ड विपक्षात भादवड.
धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेंद्र. नॉन स्ट्राईक एंडला उमेश. गोलंदाजी मार्कवर सुरेश सज्ज होईल. 36 धाबांचा आव्हान असेल खारबाव संघासमोर. 35 धाबा टेंबिवली संघानं धावफलकावर लावलेत. 36 धाबांचा पाठलाग होईल का या 4 षटकामध्ये? खारबाव संघ आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज होईल सुरेश. महेंद्राच्या विरोधात सुरेश आपण असं पाहतोय चित्र मैदानात. P1चा पहिला चेंडू. यावेळेस फटका मजबूत आहे, निघून जाईल सरळ. 6 धाबांसाठी येणारा पहिला षटकार. आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज सुरेश याचं. चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. अकाउंट ओपन होताना खारबाव संघाचा आपण पाहतोय 6 धाबा धावफलकावर जोडल्या जातात. इथून मात्र चांगली झाली खारबाव संघाच्या माध्यमातून पाहिलं तर. कारण की 36 धाबांचा पाठलाग करतोय. पहिल्या चेंडूवर 6 धाबा तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. पुणे एकदा सुरेश स्ट्राईक एंडवर विरोधात उभा आहे. महेंद्र मागच्या चेंडूवर 6 धाबा तर आले आहेत. यावेळेस काय घडतंय? यावेळेस संधी बनू शकते, परंतु चेंडूपासून थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षक. एकच धावेवर समाधान मानलंय. एके धावेने धावफलक पाहिलं तर एक पाऊल पुढे. 7 या अंकावर आपण पाहतोय. 7 अंक फलकावर लागलेत. त्यापर्यंत चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूची हाताळणी झाली. एकंदरीत यावेळेस सुद्धा हाफ ट्रॅकर होता, परंतु थोडासा वेग जास्त दाखवला होता गोलंदाजाने. या कारणास्तव चेंडू सरळ लॉंगॉन क्षेत्रामध्ये आला होता. पुण्याचे गोलंदाज मार्कवर सज्ज होईल स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज यावेळेस असेल उमेश. या इनिंगमध्ये पहिल्यांदाच सामोरं जाईल. यावेळेस इनफिल्डच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय डीप पॉइंट मधून. सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावसंख्या पाहिली तर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. उन्हाचा झोत आपण पाहतोय या मैदानात, परंतु धाबांचा झोत इथे मात्र चेंडू निघून जाते 2 बाउन्सने. सीमारेषा पार. चौकार. एक क्रिकेटचा देखणा फटका, क्रिकेटचं बेसिक दाखवणारा हा फटका सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मधून निघून जातोय चौकारासाठी. 4 धावांनी धावफलक पाहिलं तर 15 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि पहिल्या चेंडूवर 6 धाबा, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. त्यानंतर आपण पाहिलं तर उमेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार. पुणे एकदा सज्ज होईल सुरेश. गोलंदाजी मार्कवर 15 धावा धावफलकावर राहिल्यात. बिनबाद धावसंख्या आपण पाहतोय खारबाव संघाची. यावेळेस 2 क्षेत्रशा मधून सरळ चेंडू निघून जातोय. मैदानाला आग लावत सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 19 आकडा मात्र या 5 चेंडूमध्ये आखला गेलाय खारबाव संघानं. 5 चेंडूमध्ये P1चं षटक आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 19 धाबा धावफलकावर जोडल्यात. 36 धाबांचा पाठलाग करतोय खारबाव संघ. काय फलंदाजी. लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार. ज्या वेळेस काय इशारा येईल, डॉट बॉलचा इशारा केलाय, कारण की ते
षटक संपलंय. डॉट चेंडूची सांगता करत षटकाची समाप्ती केली. पहिल्या चेंडूवर 6 धाबा, दुसऱ्या चेंडूवर 1 सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार आणि शेवटच्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. तर इथे नाणेफेक झाली होती. आपण पाहिलं असेल वड विपक्षात भादवड. वड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. परंतु ही मॅच संपल्यानंतर आपण 10 मिनिटं विश्रांती करणार आहोत. त्यानंतर आपण वड विपक्षात भादवड असा सामना पाहणार आहोत. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर 19 या आकड्यावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. कालूराम गोलंदाजी मार्कवर. आणि जर विचार केला तर स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल महेंद्र. त्याच्या बॅटमधून इनिंगची सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. बुम बुम महेंद्र या नावाने ओळखला जातोय खारबावच्या माध्यमातून पाहिलं तर. यावेळेस चेंडू सरळ हाताला लागून एस्टेच्या हातामध्ये गेला आणि या चेंडूवर कुठलाही गड्याचं पतन नाही. धावसंख्या स्थिर 19 या आकड्यावर. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केली होती. थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला होता. थोडासा लेट कटचा फटका मारायचा होता महेंद्र याला, परंतु अंगाला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. यावेळेस चेंडू खाली राहिला. यावेळेस पुन्हा एकदा कुठली धाव नाही. निर्धावच्या स्वरूपात सांगता केली. धावसंख्या पण पाहिली तर 19 या आकड्यावर स्थिर. एकंदरीत विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 2 चेंडूवर राहिली या गोलंदाज कालूराम याची. तशीच गोलंदाजी करावी लागेल जर खारबाव संघाला रोखायचं असेल तरी ते मात्र विकेट प्राप्त करावे लागतील. निर्धाव चेंडूची हाताळणी करावी लागेल. यावेळेस चेंडू सरळ थर्डमॅन रिजन मध्ये जातोय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी एकंदरीत राहिली या कालूराम याची. पुणे एकदा सज्ज होईल चौथा चेंडू टाकण्यासाठी राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने सरळ चेंडू निघून जाईलाय स्विरलेख क्षेत्रामधून सीमारेषा पार चौकार. एक चांगला फटका. थोडस ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते आणि सरळ चेंडूला स्विरलेख क्षेत्रामधून निघून गेला चौकारासाठी. या चौकारच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 24 या अंकावर. आता मात्र विचार केला तर 12 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चेंडू सरळ पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय कारण की टीप थर्डमॅन रिझन मधून क्षेत्ररक्षक आला. एके धाब्याने धावफलक पाहिलं तर 25 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 25 अंक आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूची हाताळणी झाली. या षटकात आपण विचार केला तर पहिले 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि एक सिंगल. यावेळेस पुण्याचे एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निर्धावची सांगता केली जाते आणि धावसंख्या 25 या अंकावर स्थिर. इथून मात्र विचार केला तर 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूमध्ये 11 धावेची आवश्यकता.
तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता, परंतु विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. सन्माननीय श्री प्रदीप पप्पू शेठ पाटील संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. त्यानंतर सन्माननीय श्री संजय भाई म्हात्रे यांनी दुसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम पुरस्कृत केले गेले. त्यानंतर सन्माननीय श्री यशवंत केने यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफीज दिली गेली. त्यानंतर सन्माननीय श्री श्याम चौधरी यांनी संपूर्ण मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. त्यानंतर सन्माननीय अरविंद भोईर यांच्या माध्यमातून 10 डझन चेंडूची व्यवस्था केली गेली. विशेष आभार असतील या सर्व देत्यांचं. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप मोलाची आर्थिक सहकार्य केलं. धन्यवाद, आभार असतील. 6व्या मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावर जाऊन पोहोचले. 26 अंक लागले. तर इथून मात्र विचार केला तर 10 धाब्यांची आवश्यकता 11 चेंडूमध्ये. ज्या वेळेस काय चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडू. आणि इथे मात्र समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता. आणि मागील सामना आपण पाहिला असेल 6 चेंडूमध्ये 7 धाबांची आवश्यकता असताना मात्र वर्ल्ड संघाने तो सामना जिंकला. प्रवीण याची एक चांगली गोलंदाजी राहिली होती. ज्या वेळेस काय इशारा येईल पंचांचा, डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, एक अभांतर धाव वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल धावपळकावर. धावपळक पाहिलं तर 27 या अंकावर, 27 अंक आपण पाहतोय धावपळकावर लागले. तिथून मात्र विचार केला तर 9 धाब्यांची आवश्यकता 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. या चौकारच्या मदतीनं धावपळक पाहिलं तर जाऊन पोहोचले 31 या अंकावर. 31 अंक आपण पाहतोय धावपळकावर. एक चांगला फटका सफल होऊन फटका खेळला शेवटल्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण नव्हता आणि चेंडू सरळ सीमा रेषेसाठी गेला होता. यावेळेस गती परिवर्तन, आणि जेव्हा जेव्हा गती परिवर्तन केलं जातं तेव्हा तेव्हा कुठेतरी फलंदाजांना अडचणीत आणलं जातं. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपण T20 क्रिकेट पाहिलं असेल तर ब्रह्मास्त्र म्हणून वापरलं जातं या स्लॉग ओव्हरमध्ये, आणि त्याचाच वापर केला जातोय गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून. पुण्याच्या सज्ज होतोय गोलंदाज मुकेश. यावेळेस फुल टॉस चेंडू, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही फलंदाजाला, आणि परिणामस्वरूपी वाईटचा 1 धाव आणि एक बायच्या स्वरूपात 1 धाव, अशा 2 धावा धावपळकावर जोडल्या जात आहेत. 2 धाव्याने धावपळक पाहिल्या तर जाऊन पोहोचलंय 33 या अंकावर. 33 अंक. आता मात्र 3 धाव्यांची आवश्यकता. ज्यावेळेस गोलंदाजाच्या वरनं फटका खेळलाय, लॉंग ऑनला चेंडू आलाय, 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव्याने धावपळक पाहिलं तर 34 या अंकावर. 34 अंक लागलेत, परंतु इथून विचार केला तर 2 धाव्यांची आवश्यकता 7 चेंडूमध्ये. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पुण्याची एकदा सज्ज होईल मुकेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू उडवलाय आउट ऑफ द पार्क, विजयाचा षटकार. आणि जर ही इनिंग पहिली असती तर 8 धावा तरी द्याव्या लागत, एवढा लांब चेंडू जाऊन पडला. तर पाहिलं तर विजयाचा षटकार, विजय साजरा केला या खारबाव संघानं. अभिनंदन, हार्ड लक टू टेंबवली. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. उमेश ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कर्ता, कारण की जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाची हाताळणी केली होती, 4 धाबा देऊन 2 गडी बाद केले होते, आणि त्यानंतर
दुसऱ्या इनिंगमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एकंदरीत पाहिलं तर अष्टपैलू